कसा तरी धाव काढत ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हणू लागले, हे दुर्वासा ऋषी, मी तुमच्या या सुदर्शन चक्रापासून संरक्षण करू शकत नाही. तुम्ही देवादिदेव महादेवांकडे जा. दुर्वासा ऋषी पळत पळत महादेवांकडे गेले. महादेव म्हणाले, हे ऋषीवर, मी तुमच्या सुदर्शन चक्रापासून संरक्षण करू शकत नाही. तुम्ही ज्याचा आहे त्याच्याकडे जा, म्हणजेच क्षीरसागरी विष्णुदेवाकडे जा. दुर्वासा ऋषी विष्णुदेवांकडे गेले. विष्णुदेवांना म्हणू लागले, हे विष्णुदेवा, माझ्या सुदर्शन चक्रापासून संरक्षण करा. विष्णुदेव म्हणाले, हे सुदर्शना, थांबा आता, बस झाला आता. म्हणून सुदर्शन चक्र म्हणाले, हे देवा, तुम्हीच तर मला सांगितलेलं आहे की माझ्या भक्तांचा कोणी छळ करत असेल त्याचा अपमान मी सहन करून घेणार नाही, आणि तुम्हीच तर मला संरक्षणाकरिता सांगितलेलं आहे. म्हणून विष्णुदेव म्हणाले, ठीक आहे, अंबरीश राजांवरचे 10 जन्म मी भोगेल. आणि त्यांनी नंतर 1 वर्षाने बार्शी या गावी द्वादशी व्रताचे पाळणे सोडले. म्हणून देवाने सांगितलं, ठीक आहे, तू तर माझं चांगलंच केलं, मी 10 जन्म भोगेल अंबरीश राजांवरचे आणि सर्व दुष्टांचे निधडण करून टाकेल. अभंगाच्या तृतीय जन्मात अमरवतीसाठी जन्म सोसी, अमरवतीसाठी जन्म सोसी, अमरवतीसाठी जन्म सोसी, अमरवतीसाठी जन्म सोसी, जन्म सुशीले सुनंदन वेदनालेले किती एक. अंबरीश राजावरचे 10 जन्म देवाने घेतले आणि सर्व दुष्टांचे निधडण करून टाकले. अंबरीश राजा हा देवाचा खूप मोठा भक्त होता, म्हणून देवाने त्याचे रक्षण केले आणि त्याच्यावरचा श्राप देवांनी घेतला. आपण पण सर्व देवाचेच अवतार आहोत, देवाचेच अंश आहोत, म्हणून आपण धर्माचे रक्षण केले पाहिजे. देवाने 10 अवतारामध्ये खूप अशी दुष्टांचे नाश करून टाकला. पहिला मत्स्य अवतारामध्ये ब्रह्मदेवाचे 4 वेद हयग्रीवापासून आणून दिले. दुसरा कूर्म अवतारामध्ये समुद्र मंथनाच्या वेळी पाठीवर रवी धारण करून 14 रत्ने काढण्यास मदत केली. तिसरा वराह अवतारामध्ये पाताळातून पृथ्वी काढून दिली आणि हिरण्याक्षाचा वध केला. चौथा नृसिंह अवतारामध्ये भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. 5वा वामन अवतारामध्ये स्वर्ग इंद्राला बळीपासून आणून दिला आणि बळीला सुतलाचे राज्य दिले. 6वा परशुराम अवतारामध्ये उन्मत्त अर्जुनाच्या निमित्ताने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आणि 7वा श्रीरामचंद्र अवतारामध्ये खरदूषणादी 14,000 राक्षसांचा वध केला आणि रावणाच्या राक्षसी सेना यांचा उद्धार केला. 8वा श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंताने खूप अशा लीला केल्या, दुष्टांचा नाश केला, कंस मारला, जरासंध शिशुपाल यांचा वध केला आणि भक्तांचे रक्षण केले. 9वा बौद्ध अवतार, यालाच श्री पांडुरंग परमात्माचा अवतार मानला जातो. 10वा कल्की अवतार, हा विष्णूच्या ब्राह्मणाच्या घरी होणार आहे. देवांनी आपल्या भक्तांचे रक्षण केले. हे देवा, तू आपल्या भक्तांचे रक्षण करतो आणि आपल्या
त्यांचे रक्षण करण्याचे तू तुझे ब्रीद पूर्ण कर. हेच तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या तृतीय. धन्य तुझी कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझी कृपा सिंधू म्हणतील, कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझी कृपा सिंधू म्हणतील. आपुला तो बोल साथ करी हो, आपुला तो बोल साथ करी अंबरुते साठी जन्म सोसिये, अंबरुते साठी जन्म सोसिये. आपुला तो बोल साथ करी, आपुला तो बोल आपुला तो बोल अंबरुते साठी जन्म सोसिये, अंबरुते साठी जन्म सोसिये. धन्य तुझी कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साथ करी अंबरुते साठी जन्म सोसिये. तुझ्याने पहिले किती